नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छान दुकान खेळ खेळणार आहोत। आपण नाणी नोटांची ओळख काल घेतली व्हिडिओतून, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। आज आपण दुकान खेळ खेळणार आहोत। गणित कशासाठी शिकायचं असतं रे? आपल्याला व्यवहारामध्ये व्यवहार कळला पाहिजे की नाही? किती रुपयाची वस्तू घेतली, किती रुपये परत मिळतील, किती रुपये शिल्लक राहतील, ही वस्तू केवढ्याला, तो सगळा व्यवहार आपल्याला कळाला पाहिजे। त्यासाठी आपण छान दुकान मांडलेले बघा, इथं छान आपलं महात्मा फुले स्टेशनरी दुकान आहे आणि त्या स्टेशनरी दुकानामध्ये सगळ्या वस्तू मांडल्यात बघा। काय काय आहे? तुम्हाला कॅडबरी आवडते, कॅडबरी आहे, कलर बॉक्स आहे, स्केच पेन आहे, गोष्टीचं पुस्तक आहे, वह्या आहेत, पेन्सिल आहे। त्याच्यानंतर इथं दही पण आणले यांनी दुकानात, दही पण मांडले, दही आहे। त्याच्यानंतर तुमचं फेविकॉल आहे, तुमचं ग्लू आहे, इरेजर, सगळ्या वस्तू आहेत, फुगे पण आहेत। तुम्हाला खेळायला आवडतं, पेन आहेत। आता तुम्ही काय करायचं? ह्या दुकानामध्ये जायचं। हा दादा काय आहे? संबुद्ध बाळशंकर आणि दक्षता नरावडे, हे दोघ जण हे दुकान चालवणार आहेत। आणि तुम्ही त्या दुकानात जाऊन वस्तू खरेदी करायची, कळलं? हा, चला एकेकाने दोघांनी या वस्तू खरेदी, तुम्ही ठरवा काय घ्यायचं आहे, आपल्या हातात किती पैसे आहेत, आपण कोणती वस्तू खरेदी करू शकतो याचं नियोजन करायचं। चल, हा जा, तू ह्या दीदीकडे जा। काय पाहिजे बाळा तुला? मला फेविकॉल दे। फेविकॉल कितीला आहे बघ बरं? फेविकॉल 10 रुपयाला आहे। हा, दे तिला। हे घे। हा, त्याला दे माईक। हा, तुला काय पाहिजे? पेन्सिल का? थांब एक मिनिट। 4 रुपयाला आहे, 4 रुपये दे। थांब, आता ते किती आहेत पैसे? किती येते? 10 रुपये। हा, आता 10 रुपये आहेत। हा, पेन्सिल कितीला आहे? 4 रुपयाला। आता तुला किती पैसे परत द्यायचे बघ बरं? 2। किती पैसे परत द्यायचे? 10 रुपयामधून तू 4 रुपयाची पेन्सिल घेतली, आता किती रुपये परत द्यायचे? 6। अय्या, व्हेरी गुड, दे तिला 6 रुपये बघ बरं। 2 चेक नाणी, 2 3, हे बघ बरं, बरोबर दिलेत का त्याने? दुकानदाराने पैसे बरोबर दिले का बघ? बरोबर दिले। चल तिथं ठेव। चला जा। हा, आता चल, तू चल रे। हा, तुला काय घ्यायचं बघ? तुला काय घ्यायचं बघ? शोध। हा, तिच्याकडे जाय की नाही, त्या दीदीकडे जाय का नाही? हा, तुला काय घ्याय? फुगा घ्यायचा। हा, अजून काय घ्यायचं बघ? तुझ्याकडे पैसे जास्त आहे, अजून काय काय घ्यायचं बघ? शोध। हा, काय घ्यायचं बघ? शोध, पटपट घे। तुला काय घ्यायचं? स्केच पेन। स्केच पेन बॉक्स घ्यायचे त्याला। हा, स्केच पेन घ्यायचा आणि एक फुगा घ्यायचा आहे। हा, आता दीदीला विचार याची किंमत। याची किंमत किती? याची किंमत 50 रुपये आणि याची किंमत 5 रुपये। त्यामुळे तुझ्याकडे पैसे कमी आहे, त्यामुळे तू फक्त फुगाच घेऊ शकतो। मग दुसरं बघ बरं, आता तुझ्याकडे पैसे कमी आहेत की नाही? आता दुसरं काय घेऊ शकतो बघ? तुझ्याकडे पैसे किती आहेत सांग बरं? 40 रुपये। 40 रुपये। 40 रुपयात तू काय घेऊ शकतो बघ? दुसरं घे, अजून काहीतरी दुसरं घे काहीतरी। व्हेरी गुड। कॅडबरी कितीला आहे बघ? कॅडबरी 10 रुपयाला आहे। हा, मग 10 रुपये झाले आणि एक फुगा झाला। अजून बघ काय घ्यायचं तुला? काय घ्यायचं? नाही घ्यायचं काही? हा, पेन घ्यायचा त्याला, पेन। हा, हा पेन कितीला आहे? हा पेन 15 रुपयाला आहे। हा, आता कर बरं बेरीज। हे बघ, फुगा 4 रुपयाला, हे 10 रुपयाला आणि हे 15 रुपयाला। आता बेरीज कर। 15 30 रुपये। 30 रुपये किती झाले? याचे 15 आणि 10 25। व्हेरी गुड, बरोबर बरोबर। कशी केली बेरीज सांग बरं तू? 5 आणि 10 15, पेन 15चा 15 आणि 15 30। व्हेरी गुड। आता तुला किती पैसे तिने द्यायचे रिटर्न? 10 रुपये। 10 रुपये। व्हेरी गुड, दे तिला 10 रुपये। हा, 10 रुपये दे। हे घे। हा, जा तुझ्या वस्तू घेऊन। हा, चला पुढं रिहर्सल। हाँ
पाहिजे तुला? मला एक वही पाहिजे. वही पाहिजे. आता वही 30 रुपयाला आहे. हे घे वही तुला. अजून काय पाहिजे? घे काय घे सांग लवकर काय पाहिजे? बॉक्स पाहिजे. कलर बॉक्स. कलर बॉक्स 40 रुपयाला आहे. तू ही वही तू घेतली 30 रुपयाला आणि हे 40चं झालं. आता तुझ्याकडे पैसे कमी आहेत त्यामुळे तू क्रेयॉन घेऊ शकत नाही. दुसरं घे काहीतरी. गोष्टीचं पुस्तक येते का बघ. गोष्टीचं पुस्तक. मला एक खोड रबर पाहिजे. खोड रबर पाहिजे. 3 रुपयाला. हा आता किती रुपये झाले बघ. किती झाले? खरेदी किती झाली? वहीची किंमत किती आहे? 30 रुपये. आणि हे 3 रुपये. 30 आणि 3 किती झाले? 33. आता तुला किती पैसे परत द्यायचे बघ बरं. 50 मधून 33 घालव. कर विचार कर. 33 पासून 40 पर्यंत जा अगोदर. 33 पासून 40 पर्यंत किती होतात बघ बरं. हा कर. असं मोज ना बोटावर. 30 30 34 34 35 36 37 38 39 40. आता इथे किती झाले? 40 पर्यंत 7 झाले. किती झाले? 7. आणि 40 पासून 50 पर्यंत किती झाले? 7. 40 पासून 50 पर्यंत किती होतात? 10. आणि हे 7 किती झाले? 17. 17 रुपये तुला परत द्यायला पाहिजे. बघ बरं देतात का? 17 रुपये मोजून घे. 17 रुपये. 17 रुपये मोजून घे. 10 रुपये आणि अजून 7 रुपये देते मी तुला. हे घे तुझे 7 रुपये. बघ बरं आहेत का? बरोबर मोजून घे. आता मोजून घे तू. एक 2 4 5 6 7 बरोबर दिले. हा चला ओके. हा चला आता लास्ट गिराईक. कोण आहे लास्ट गिराईक? हा चल तू ये. फुगा पाहिजे तुला? फुगा तुला 5 रुपयाला भेटेल. 5 रुपये दे. फुगा हे घे तुला फुगा. चला पुढं. अजून एक. हा चल. काय पाहिजे तुला? फुगा पाहिजे. 5 रुपयाला मी तुला 15 रुपये देईल. हा तू मोजून घ्यायची. ठीक आहे. ह्याच्याकडून घे सुट्टे. तुला आता तू किती रुपये दिले तिला? 20. फुगा केवढ्याचा घेतला? 5. हा आता तू किती रुपये घ्यायचे तिच्याकडून परत? 15. कसं केली वजाबाकी तू? 20 मधनं 5 घालव. 20 मधनं 5 घालवले. चला दे तिला. आता तिने बरोबर दिलेत का? मोजून बघ. परत मोजून बघ एकदा. 15 बरोबर दिले. ओके. या पद्धतीनं आपण घरामध्ये पालकांनी मुलांना प्रत्यक्ष वस्तू दुकानात आणायला पाठवायच्या आहेत आणि वस्तू खरेदी करायला सांगायच्या आहेत. त्यामुळे मुलांची बेरीज वजाबाकी ही संकल्पना कळणार आहेत. हिशोब करणार आहे. वर्गात सुद्धा असा हा खेळ मांडता येईल आणि हा खेळ खेळता येईल. अजून आपल्याकडे सुट्टी आहे. सुट्टीत सुद्धा हा खेळ खेळायचा आहे आणि प्रत्यक्ष आई बरोबर बाबांबरोबर दुकानात जाऊन वस्तू खरेदी करायला शिकायचं आहे. ओके. हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा. ह्या व्हिडिओचा QR कोड आपल्या कृती पुस्तिकेमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ सर्वांनी पहा. धन्यवाद.